झालं झालं. वेळ पडलाय. पक्ष तो मोठीवाला. शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ मॅम. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन ठेवायचेत. आज परीक्षा आहे आपली. ओके मॅम. शुभ संध्याकाळ मॅम. आणि शुभ प्रत्येक जण संध्याकाळ, मॅम. आपापल्याच नावाने जॉईन व्हा, आई वडिलांच्या नावाने शुभ नको. संध्याकाळ मॅम. शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ. सगळ्यांचे व्हिडिओ ऑन पाहिजेत. आज परीक्षा आहे आपली. नाव चेंज करा ज्यांनी ज्यांनी आई वडिलांच्या नावाने जॉईन केलंय. नमस्कार सर्वांना. नमस्ते मॅडम. नमस्ते. नमस्ते मॅम. तेजस व्हिडिओ ऑन कर. करता ना. चला, आज प्रार्थना कोण म्हणतंय? आयांश, सुरुवात करतोस? मॅम मला नाही येत. अरे आज तोंडी परीक्षा आहे ना. मॅम मी काय सुरुवात. करणार? बर आरुष, तू पहिला म्हण. प्लीज मी म्हणू. कडवं म्हण. मी दुसरं कडवं म्हणू. तू तिसरं म्हण. तनुष तू तिसरं म्हण. पहिला आरुष म्हणेल. दुसरं कोण सांगितलं मी? सगळ्यांचे व्हिडिओ एकतर ऑन करा, मला दिसत नाहीये. पार्थ म्हणेल दुसरं कडवं. तिसरं कडवं तनुष म्हणेल. ठीक आहे. आणि सगळ्यांना आज मिळणारच आहे संधी, कारण आपली तोंडी परीक्षा आहे ना. चला मॅम म्हणजे माईक ऑन ट्यून पण करायचा. तेव्हा माईक ऑन करायचा. आता सगळ्यांनी म्यूट राहा. फक्त जे प्रार्थना म्हणणार आहेत ते अनम्यूट व्हा. ठीक आहे. बाकी सगळ्यांनी म्यूट व्हायचंय. चला सुरू करूया वर्गाला. सुरू कर. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. म्हण पुढचं. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. आपले आयुष्य चितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे ते थांबले जे संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा लहला बने. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. छान. तर आपण सुरुवात करणार आहोत लेखी परीक्षेपासून. ठीक आहे. लेखी म्हणजे काय? रायटिंग. ठीक आहे. तर मी इथे स्क्रीनवर पेपर शेअर करणार आहे. शिवाय आपल्या ग्रुपवर पाठवणार आहे. ज्यांना स्क्रीन दिसत नसेल फक्त त्यांनीच मोबाईलवर बघा. आणि शक्यतो न बघता न आई वडिलांची मदत घेता पेपर सोडवायचा प्रयत्न करा. आपण सगळं शिकलेलंच आहे. ठीक आहे. संजीवनी मॅडम तुम्ही ग्रुपवर पोस्ट करता का? मी तोपर्यंत शेअर करते इथे. चालेल करते. आणि सगळ्यांनी वही पेन पेन्सिल घेऊन बसलेत ना? हो मॅम. पेपर ऐका, पेपर खाडाखोड न करता नीट लिहिण्याचा प्रयत्न करा.
सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. मी ग्रुपवर शेअर करते क्वेश्चन पेपर आणि मॅडम इथे शेअर करताय. धन्यवाद मॅम. मॅम हो. एक काहीतरी क्वेश्चन विचारायचं आहे विचारू हा बोल बोल. मॅम ओनली आन्सर लिहायचं हा ओनली आन्सर्स लिहायचं. पण काही ठिकाणी तुम्हाला उत्तर लिहिताना प्रश्न पण लिहावे लागतील. सो ते पण बघा तुम्ही. फिल इन द ब्लँक्स फिल इन द ब्लँक्स असणार आहे, सगळंच असणार आहे. तुम्हाला माझं स्क्रीन दिसतंय का मला फक्त सांगा. हो मॅम मी ते हो पेपर मॅम मला दाखवते. दिसतोय. दिसतोय पेपर आता? मी दिसते ग्रुपवर पण प्रश्नपत्रिका टाकली. सगळ्यांना? ग्रुपवर पण टाकली आहे. एवढे मॅम, प्रश्न मला पण सोडून झाले की दिसतंय. मला सांगा, मी स्क्रीन चेंज करते. ठीक आहे? मॅम मी लिहायचं आहे हा लिहायला सुरुवात हो, करा. लिहायला उत्तर सुरुवात लिहा. करा. आधी तुमचं नाव लिहा, आजची तारीख लिहा आणि मग प्रश्न सोडवायला सुरुवात करा. प्रश्न कळतोय सगळ्यांना? आपण अर्धा तास वेळ देणार आहोत. ठीक आहे? आणि जिथे जिथे खालील प्रश्नांची उत्तरं लिहा आहेत तिथे पूर्ण वाक्यात उत्तरं द्यायची आहेत. एकेका शब्दात उत्तरं द्यायची नाही. कळलंय? सगळ्यांचे व्हिडिओ ऑन पाहिजेत आणि तुम्ही दिसला पाहिजेत. मला पंखा नाही बघायचा आहे. आयांश, तुमचे चेहरे दिसले पाहिजेत मला. पेपर लिहिताना तुम्ही दिसला पाहिजेत मला. प्रश्न लिहू नका. मॅम माझ्याकडे स्टँड नाहीये असं भिंतीला लावून ठेव, नाहीतर एक काहीतरी खोकं घे त्याच्या समोर लावून ठेव, नाहीतर भिंतीला टेकवून बस. तसं बस. प्रश्न लिहू नका, फक्त उत्तर लिहा. उत्तर लिहा. जोड्या जुळवा जो प्रश्न आहे की नाही त्याचा फक्त अ गट आणि ब गट दोघं लिहून त्याचे बरोबर जोड्या जोड्या लावा. जुळवा. हा, बाकी सगळे फक्त उत्तर लिहायचे तुम्हाला. चला सुरू करा लिहायला. तनुष काय झालं? प्रश्न नाही कळत आहे? मॅम कुठून लिहायचं काय समजीना अरे प्रश्न एक लिहिलंय की विद्यार्थ्याचे पहिला नाव, दिसतोय. तुमचं नाव, दिनांक. दिनांक म्हणजे काय? आजची तारीख. आणि मग प्रश्न एक काय आहे? प्रश्न एक तो वाचा आणि त्याचं उत्तर लिहा. प्रश्न एक दिसतंय? 4 गुण आहेत मॅम त्याला. खालचं मॅम खालचं मॅम खालचं वरचं नाही प्रश्न लिहायचंय एक. वरचा म्हणजे वरचं फक्त तुमचं नाव आणि आजची तारीख लिहा. तुमचं नाव आणि आजची तारीख एवढंच लिहायचंय आणि बाकी प्रश्न लिहायचेत. प्रश्नाची उत्तरं लिहायची आहेत, म्हणजे प्रश्न नाही लिहायचंय. ठीक आहे? तनुष मराठीत लिहायचं. बघून लिहा, म्हणजे प्रश्न तो जो शब्द आहे तो बघून लिहा. बाकी सगळं बघून नका लिहू. बाकी न बघता लिहायचंय. एवढंच लिहायचं मॅम ओनली नाव लिहायचं हा फक्त नाव लिही, चालेल. मराठीत लिहायचं बाळ. मॅम मराठीत लिहायचं मराठीत येतं का तुला लिहिता? मराठीत लिहिलं तर उत्तम, नाहीतर इंग्लिश मध्ये पण चालेल सध्या. चालेल. अजून तेवढं येत नाही ना आपल्याला. चल पुढे कर. स्वरित लिहितोयस ना? येत नसेल तरी हरकत नाही, प्रयत्न करा लिहायचं. आपलं सगळं शिकलेलंच आहेत सगळे प्रश्न, काही अवघड नाहीये. मॅम हा, हे दिनांक म्हणजे दिनांक म्हणजे आजची तारीख.
हे एवढं लिहून झालं सगळ्यांचं की सांगा, मी पुढचा पेपर दाखवणार आहे. मॅम हे हम्म. डेटच्या नंतर ते जो 4 लाईन आहे ते सोडायचे आहेत का? कुठले 4 लाईन सोडायचे? ते डेटच्या खालचे. नाही, ते लिहायचंय ना उत्तर, ते का सोडायचे? ते ते लिहायचंय ना, प्रश्न काय आहे वाच. 4 गुण असं लिहिलेलं आहे ते. प्रश्न पहिला 4 हा. गुण. मार्क्स आहे ते, मार्क. तुम्हाला पहिला प्रश्न कळलाय का सगळ्यांना? वाचता येतंय का? हो मॅम. सगळ्यांना येतंय वाचता? कोणाला येत नाहीये वाचता?
पहिला प्रश्न झाला. दुसरा लिह मग. आता 3 प्रश्न झाले की सांगा मला, म्हणजे मी पेज चेंज करते. थोडं अजून वर घेऊ शकते ऍक्च्युली मी. मॅम हम्म. मॅम आन्सर नंतर लिहू शकतो कुठले आन्सर्स? जो आत्ताच क्वेश्चन लिहायचे. विचारले. नाही नाही, आत्ताच लिहायचे. आत्ताच आहे ना परीक्षा. मॅम पूर्ण पेज. हो, पेज प्रश्न नाही लिहायचे, उत्तरं लिहायची आहेत फक्त. प्रश्न नाही लिहायचे आहेत. म्हणजे पहिला प्रश्न काय आहे, म्हणजे आधी ते वरचा प्रश्न क्रमांक 1 झाला, ते 12 खडी लिहिली तुम्ही. दुसरा प्रश्न काय आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, मीनूला बदकाचा पत्ता कोणी सांगितला? त्याचं फक्त उत्तर लिहायचंय तुम्हाला, प्रश्न लिहायचा नाहीये. कळलंय? येस मॅम. उत्तराचा फक्त क्रमांक बरोबर टाका प्रश्नाचा हा. आणि डायरेक्ट उत्तर लिहायचंय तुम्हाला. प्रश्न लिहित बसू नका, वेळ जाईल ना. मॅम प्रश्न 2 वाचता. प्रश्न 2, आ खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न वाचता येतोय तुला पहिला? हे एकच क्वेश्चन येत नव्हतं वाचायला. कुठला वाला? हे मला आता मी तुम्हाला सांगायला सांगितलं ना ते. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. हा हा, ते वाचता येत नव्हतं. आता कळलं ना तुला काय लिहायचंय? तो प्रश्न नाहीये, ते काय, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स आपण इंग्लिश मध्ये म्हणतो की नाही, ते आहे मराठीत. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता ठीक पहिल्या आहे. प्रश्नाचं उत्तर लिह. ठीक आहे? लिहितो मॅम. हा. अजून कोणाला काही शंका असतील तर विचारा. मॅम हे ओनली हे फिल इन द ब्लँक्स मध्ये फुल क्वेश्चन फिल इन द ब्लँक्स मध्ये फुल लिहा. फिल इन द ब्लँक्स मध्ये फुल लिहा ते वाक्य, उत्तर आणि पुढचं. आणि जे उत्तर आहे त्याला अंडरलाईन करा. काय झालं ऋग्वेद? सॉरी ऋत्विक.
पहिला प्रश्न झाला असेल सगळ्यांचा, तर मी स्क्रीन जरा पुढे सरकवते म्हणजे खालचं दिसेल तुम्हाला. जोड्या जुळवा. कोणाला नसेल तर अनम्यूट करून सांगा मला, मी परत चेंज करते. मॅम मला फोर्थ क्वेश्चन नाही कळत आहे. वरचं प्रश्न वालं. 4. हा, मॅम वरती जोड्या वरती पावसाळी जोड्या काय? जुळवा. जोड्या जुळवा प्रश्न आहे तो. कुठला चौथा आहे? हा मॅम. कोकिळेकडून आपण काय घेतले पाहिजे, हाच प्रश्न ना? हा मॅम. हा, कळला आता प्रश्न? मॅम कोकिळेकडून कोकिल आपण, म्हणजे कोकिळा म्हणजे सांगितलं होतं वर्गात, विसरला? एक कविताच शिकलो ना आपण, कोकिळा. आता मी सांगितलं तर उत्तरच सांगेन ना मग मी. कोकिळा म्हणजे ककुबर्ड. मॅम मी मागच्या वर्गात नव्हतो. नाही मग ते YouTube रेकॉर्डिंग बघायचं होतं ना, आणि अभ्यास पण करायचा असतो ना. बरं, जरा आठव आपण कोकिळेकडून काय शिकू शकतो, काय असू शकतं उत्तर. जरा विचार कर आणि लिही, चालेल. पुढे जा आणि तो प्रश्न सोडून. जे येत नसेल ते पुढे जा. ठीक आहे. मॅम मी प्रश्न 5 मोबाईल पासून पाहू का? माझे सगळे झाले. हा ठीक आहे, बघ मोबाईल मध्ये बघ. ओके पण बाकीचं होईपर्यंत मला बदलता येणार नाही. ठीक आहे मॅम. हा.
जे काही अडत असेल त्याच्यावर अडकून बसून राहू नका, पुढे जावा, पुढचे प्रश्न सोडवा. सोपे असतील पुढे प्रश्न. सगळे सोपेच आहेत, पण तरी आपण सगळं शिकलेलोच आहे. जरा विचार करा. मॅम झालं. मॅम माझं झालं. कोण आहे? ईशान. ईशान. हो. पुढचं तू मोबाईल मध्ये बघू शकतोस का पेपर? ठीक आहे. हा. मॅम पेपर पण तर जोड्या झालं. जोड्याजुळवापर्यंत झालं ना? पुढे पण आहे हो. पेपर आपल्या खाली. प्रश्न 5 आणि 6, 7. एक पहिलाच क्वेश्चन झाला म्हणून सांग की. मॅम किती क्वेश्चन? पहिला प्रश्न राहिलाय का तुझा? बोल ना. नाही झाला मग सांग. झाला पहिला झाला. ओके ओके. मग 2 ते 4 सोड, मग मी बदलते. ठीक आहे? ठीक आहे. सगळ्यांचं झालं की एकदा हँड रेस करा, नाहीतर हा. म्हणजे मी पुढे हे लिहू का? हा, शेअर हे करेन. लिहायचं आता. आता इथं क्वेश्चन 2 लिहायचं आणि ह्याचे आन्सर्स लिहायचे इथे. क्वेश्चन 2 लिहायचं इथं. क्वेश्चन इथं लिह. थोडस एक जागा सोड आणि क्वेश्चन 2 लिह. तू हा. झालं. ज्यांचं लिहून झालंय मी दुसऱ्या पेज मध्ये लिहू शकतो. कुठल्या? दुसऱ्या पेज मध्ये. हो, मावत नसेल तर चेंज करायला लागेल ना तुला. ज्यांची ही 4 प्रश्न सोडवून झाली त्यांनी ग्रुपवर जाऊन बघा. तिकडे पण क्वेश्चन पेपर शेअर केली आहे. म्हणजे तुमचं पटकन होईल प्रश्नपत्रिका लिहून. पाठवली आहे मी ग्रुपवर. त्याच्या पुढचं बघा तुम्ही. ईशानचं झालंय ना? तेजसचं पण झालंय का? झालाय. हा, मग मोबाईलवर बघू शकत असशील हा. तर बघ, नाहीतर आम्ही पुढचं सांगतो. ठीक आहे? ओजस्वीचं थांबायला झालंय लागेल का तुम्हाला. लिहून? ओजस्वी. तेजसचं झालंय वाटतं. मोबाईल आणायला गेला तो. झालं. पुढचं बघते ओजस्वी मला मग. झालं? हो. मोबाईल मध्ये. पुढचं बघते ओके. मोबाईल मध्ये. सगळ्यांचं झालंय का? बरं, दुसरा प्रश्न झालाय का सगळ्यांचा? मग मी पुढे सरकवते. दुसरा प्रश्न झालाय सगळ्यांचा? स्वरित Yes, ma'am. झालंय का तुझं? स्वरित. दुसरा प्रश्न झालाय का? चौथा झाला नाही. हा, ठीक अच्छा, आहे. मग तिसरा झालाय का सगळ्यांचा? तिसरा नाही मॅम. नाही झाला. ओके, ठीक आहे. मॅम माझा मग दुसरा तिसरा दाखवते झाला. मी. ऐकलं. हा, ठीक आहे. तिसरा श्रियान, तुझा कितवा चालू आहे? दुसरा. हा, दुसऱ्याचा कुठला प्रश्न? Fill in the blank. रिकाम्या जागा ना, तो तिसरा आहे. मग ठीक आहे. आता इथून बघा सगळे. तर जोड्या जुळवापर्यंत झालं की सांगा मला, मी पुढे दाखवते प्रश्नपत्रिका. ठीक आहे मॅम. अयांश, कुठपर्यंत आलं तुझं? मॅम मी तर 4th पर्यंत आलो. ठीक आहे. ठीक आहे. काय येते? पटपट कर. विमान, कुठपर्यंत पटपट आलं? कर. कर लवकर. मॅम काय विचारतायत बघ. कुठं? मॅम काय विचारतायत सांग ना. हे मॅम मी जोडा जुडवा मध्ये आहे. हा, रिकाम्या ठीक जागा आहे. भरा. जोड्याजुळव पूर्ण कर. हम्म. श्रियान, तुझं पण झालं की सांग. जोड्या जुळवा. ठीक आहे. हा. पार्थ, आरुष, कुठपर्यंत आलात? मी तिसरा मध्ये आहे. बर, ठीक आहे. पटपट पार्थचं लिहा. सरनेम काय?
गवळी ना? हा, पार्थ गवळी. हम्म. विहानचं झालंय का? विहान म्हणून लिहित होता तो. थर्ड क्वेश्चन चालू आहे मॅम त्याचा. बर. हा. आली मी आली ते. सगळ्यांचा तिसरा प्रश्न झालाय का? मी पुढे जाऊ का? मॅम मी जोड्या जुडवा करतोय. हा. मग पुढचा प्रश्न लिहायला लागा. प्रश्न 5. ज्यांचं झालंय ईशान, सगळे लिहायला लागा पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. पटपट करा. विहान झालंय तुझं? जोड्या जुळवांपर्यंत? म्यूट आहेस विहान, अनम्यूट हो. माझा झाला प्रश्न क्रमांक 3. झालाय ना? हा, ठीक आहे. मग जोड्या जुळवा कर. प्रश्न 4, प्रश्न क्रमांक 4. जोड्या जुळव्यांपासून सुरू कर. बेटा. हा, 4च लिही मग हे जोड्या लाव. अ गट आणि ब गट असं लिहिते. अ गट आणि ब मग गट जोड्या जुळवायच्यात. अ गटल्या, ब गटल्या आणि मग जोड्या जुळवायच्यात तुम्हाला. ब गटली मग जोड्या लावा. मॅडम पहिले प्रश्न लिहावा लागेल का त्यांना? म्हणजे आता रिकाम्या जागा भरा आहे तर तो फक्त तो रिकाम्या जोड्या- जागामध्ये लिहायचा आहे ना प्रश्न. म्हणजे डॅश घेऊ सावली, मग उत्तर लिहिलं की तिथे अंडरलाईन करायचंय. घेऊ सावली पण लिहायचंय. नुसती उत्तरं नाही लिहायची ओके. रिकाम्या जागा भरा. ते फक्त प्रश्नांसाठी होतं. ओके, त्यानं तसं लिहिलंय ऍक्च्युली. आता परत लिहायला लावू का त्याला? हा, म्हणजे त्याला जागा असली तर लिहायला लावा, कारण तपासायला सोपं जाईल ना आम्हाला. ओके. ऍक्च्युली
राहिलेल्या प्रश्नांचं मी त्याला लिहायला लावते. 3 हा. प्रश्नांचे त्यांना फक्त शब्द लिहिलेले आहेत आता. ठीक आहे. पूर्ण लिहायचंय, पूर्ण. रिकाम्या जागा हा. भरा, पूर्ण लिहायचंय. श्रीनू, आता हे इरेज करावं लागेल तुला. थांब. हे इरेज कर. असं लिहायचं. आता तू हे आंब्याच्या लिहितोस ना फक्त, तिथं नाच रे मोरा आंब्याच्या वनात. थांब मी तुला किंवा मोबाईलवर दाखव. मॅम सगळं झालं, सगळे क्वेश्चन झाले मॅम. अच्छा, छान. तो पण झालं. मॅम मी लिव्ह करू शकतो का? नाही, तोंडी परीक्षा आहे ना अजून. हा. विसरला? तोंडी परीक्षा 0 मार्क. मॅम हा. जोडा जोडवायला कसं लिहायचं? दोन्ही अ गटली ब गटली आणि नंतर मध्ये अशा रेषा मारा. जोड्या जुळवा. कसं लिहिता तुम्ही एक्झाम मध्ये तसंच. जोराचा पाऊस. अ गटल्या हा ब गटल्या आणि अशा जोड्या जुळवा. झाले मॅम. झालं? शाबास. पूर्ण झालं? झालं बेटा. हो मॅम. ओके. मग आता तोंडी परीक्षेची तयारी कर, मनातल्या मनात, सगळ्यांसमोर नाही. ओके मॅम. ओके मॅम. तू पण. ओके मॅम. ज्यांचे पेपर लिहून झालेत ना, ऋत्विक आणि स्वरितचा झालाय ना, त्यांनी हो. स्नेहा मॅम किंवा मला एकाला कोणाला तरी पाठवा. व्हॉट्सअप करा. इंडिव्हिज्युअली पाठवा, ग्रुपवर हा, नको. ग्रुपवर नाही. फोटो काढून पाठव. आता पाठवू का मॅडम? हो हो हा, आता चालेल. ठीक आहे, पाठव. नाहीतर मॅम वर्ग झालं झाल्यावर कसं? माझं. नाही, झालं? आता झालं फोटो माझं. काढून पाठव. फोटो काढून पाठवा. म्हणजे मला आम्हाला किंवा संजीवनी मॅडमना. ग्रुपवर नको. ग्रुपवर नाही, पर्सनल वर पाठवा. सगळ्यांचा जोड्या जुडवा झाला असेल तर मी पुढचा पेपर दाखवतीये. बराच वेळ झाला आता. घ्या पुढचा पेपर सोडवायला. प्रश्न 5, 6 आणि 7. प्रश्न 7 मध्ये फक्त उत्तरं लिहायची आहेत, प्रश्न लिहायचे नाहीयेत. प्रश्न 4 दाखव ना मॅडम, 1 मिनिट. 4 का? बघत नाही राहिलाय आमचा. हा हा. हा हा. नदी. ईशानचा पेपर मिळालाय मला.
हा ठीक आहे. ईशान, तोंडी परीक्षेची तयारी कर. व्हिडिओ ऑन ठेव आणि ऑफ नको. ऑटोमॅटिक ऑफ झाला पेपर पाठवतात. मॅम पेपर पाठवतो तर ऑटोमॅटिक ऑफ झाला. हा हा ठीक आहे ठीक आहे. तयारी कर तोंडी परीक्षेची. म्यूट राहून. झालं का? चौथा प्रश्न झाला. चेंज करू विहान? हो हो चालेल चालेल. हा हा माझी पाठवते आहे. ला लो हा पाठवा. हा लो पाठव ऋत्विक. इकडे जल्दी. हे लिहिलेलं असताना न चण पण त्वरितचा पेपर मिळाला. पाठवलाय. हा मिळाला. हो मिळाला. कोणाला पाठवते? स्नेहा. नंबर शेअर. मॅम माझ्या आईने पाठवलं. पाठवलं थांब पाठवते. स्नेहा मॅम माझ्या आईने पाठवलं. हो अजून आला नाहीये मला. मिळालं की सांगते. आणि आज आपला वर्ग थोडा लांबेल कारण आपण तोंडी परीक्षा घेणार आहोत. 15-20 मिनिटं सगळ्यांना थांबावं लागेल अजून. ठीक आहे. माझा सारा कंप्लीट झाला. हा मग मला किंवा संजीवनी मॅडम ना इंडिव्हिज्युअली पाठव. हो मॅम. ऋत्विक तुझा अच्छा पेपर येतोय अजून. एक फोटो आलाय. मॅडम थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे ना तर थोडं मागे पुढे होतंय पाठवण्यात. म्हणजे तुम्हाला हा ठीक आहे चालेल काही हरकत नाही. नाही तर थोड्या वेळाने पाठवलात तरी चालेल काही हरकत नाही. बरं. प्रश्न 5 झाला का सगळ्यांचा? कारण थोडाच वेळ उरला आता. हो मॅम. झालं मी पाठवतीये. हा पाठव. मला किंवा संजीवनी मॅडमना पाठवा. तनुष, आरुष झालं का? बरोबर लिहा. आयांश
सांग मी झालं? 6 क्वेश्चन लिहिलं. क्वेश्चन मध्ये ठीक आहे. लिह. समोर लिहायचं. ज्या प्रश्नांची उत्तरे येत नाहीत थोडा विचार करा आणि लिहा. आपलं सगळं शिकलेलंच आहे. मम्मा हे नाही लिहायचं का स्क्रिबल केलेलं? त्याच्या पुढचं लिह. 9 मॅम हम्म. ते बोल. लास्ट क्वेश्चन मध्ये हे क्वेश्चन आन्सर्स आहेत ना? हा, म्हणजे हा. दोन्ही आन्सर्स द्यायचे? हो, आठ. फक्त उत्तर लिहायचे, प्रश्न लिहायचे नाहीयेत. कम्प्लीट नाही कम्प्लीट आन्सर काय ओनली ते मेन आन्सर? फक्त मेन आन्सर, एक एक शब्दात उत्तर द्या ते. आता 7 लिहितो. 7 क्वेश्चन. 7 क्वेश्चन मध्ये मॅम. हा, मॅम ठीक आहे. मॅम माझी पाठवते. हा, पाठव. 2 पेजेस आलेत ऋत्विक तुझे, पुढचं नाही आलंय. झाले मॅडम पाठ. हा, आले. हा, आले. मॅम माझे आले? संजीवनी मॅडम. संजीवनी मॅडमना पाठवलेस का तू? नाही मला नाही अजून नाही आले. नाही आले का ओजस्वीचं? हा. पाठवले का नाही? आलं? आला का पेपर मॅम? आलं नाही. मॅम आलं का? संजीवनी नाही मला नाही आलंय अजून. नाही आलं का? हम्म. अयांश कुठपर्यंत आलं? आरुष कुठपर्यंत आलं? मॅम पार? इथे लास्ट पर्यंत बर. कवडयाचा रंग हा, ठीक आहे. कोणात? हम्म. लास्ट प्रश्नात तुम्ही एकेका शब्दात उत्तर लिहिलं तरी चालेल. मॅम लास्ट वाले एक एक शब्द लिहू शकतो? हा, एक शब्द लिहा, चालेल. मम्मी कवडा आहे का? कावडा? हा, कावळा आहे, बरोबर. पार्थ कुठपर्यंत आलं? आरुष? लास्ट मध्ये आहे मॅम. ठीक आहे. चला, अजून फक्त 5 मिनिटं घेऊया आपण, कारण नंतर आपल्याला तोंडी परीक्षा आहे. हा, काय? अजून फक्त 5 मिनिटं घेऊया आपण. कळलंय? पटपट संपवा. 5 मिनिटानंतर आपण तोंडी परीक्षा घेणार आहे. मॅम तोंडी परीक्षेमध्ये काय करायचंय? आम्ही विचारणार प्रार्थना आणि आकडे 1 ते 50 मधलं काही सोनीला पण. पाठवलं. दोघींना पाठवलं का? हो. मला पण नाही आलं अजून. हा मला पण नाही आलेलं. मेसेज सेंड झालाय का बघा एकदा. हो, सेंड झालेला आहे मॅम. अच्छा, मिळाला नाही अजून मला.
2 टिक आले का? हो हो हो. मी परत एकदा ट्राय करतो. हा असं नाही. हा, परत एकदा पाठवा. मॅम हा, ह्याचा ना जोड्या जुळवा राहिलेले आहे ते कंटिन्यू करू का आम्ही का पाठवू लगेच आता? नाही कंटिन्यू करा की, वेळ आहे अजून 5 मिनिटं. ओके. इतर विषय काय? हे हे नेक्स्ट अजून एक क्वेश्चन झाले. 2 3 4 5 आता बघा 7:53 झालेत. मॅम हा, हे फिल इन द ब्लँक्स मध्ये पूर्ण लिहू काय हे ओनली एकच लिहायचं? पूर्ण वाक्य लिहायचं. फिल इन द ब्लँक्स मध्ये पूर्ण वाक्य लिहायचंय आणि जे फिल इन द ब्लँक, जे ब्लँक आहे त्याला अंडरलाईन करायचंय उत्तराला. कळलं? ते पूर्ण लिहायचंय फिल इन द ब्लँक्स. हा पार्थ, पाठवते मी. झालं? ओके. हा, पाठव मला किंवा संजीवनी मॅडमना. मॅम माझं हा. झालं. मॅम पाठव मला. हा बोल. काय ते तनुश्री सारखा सांगायचं म्यूट. होतं. हा बोल. मॅम मॅम मी फिल इन द ब्लँक्स मध्ये ओनली आन्सर्स लिहिलो. पूर्ण वाक्य लिही ना. नाही वाक्य लिही ना पूर्ण. वेळ आहे अजून, लिही वाक्य. 5 मिनिटं आहेत. इथं लिह क्वेश्चन 4 इथं. हा इथं लिह. मॅम ओजस्वीचे पाठवले आहेत. दोन टिक मार्क आलेले आहेत दोन्ही याला. मी कुठल्या नंबरला पाठवलंय? कारण मला तर नाही आलंय. असं करायचं. आपलं मायबोलीचा जो ग्रुप आहे ना त्याच्यावरती संजीवनी टीचर आणि स्मिता जोराचा बरोबर पाऊस असे 2 आहेत ना ऍडमिन, त्या दोन्हीला पाठवलं मी. इथं हो, लिह. ऍडमिन ना पाठवलं का तुम्ही? जोराचा पाऊस हा. कुठे? नाही बापू सरांना नाही पाठवला. खाली असं लिह, तुमचं असं लिह. तुमचं एक नाव आहे आणि स्मिता मॅमचं एक नाव आहे. तर दोन्हीवरती पाठवलंय. PDF फाईल आहे. नाही, तुम्ही मला स्मिता बर्वेंना पाठवलंय का स्नेहा बर्वेला पाठवलंय? स्मिता बर्वे मॅम आणि संजीवनी टीचर हा, असे 2 स्मिता नाव. बर्वे म्हणजे माझी आई ऍक्च्युली. स्नेहा अच्छा. बर्वे म्हणून असेल बघा, त्यांना पाठव, म्हणजे मला पाठवा. ठीक आहे मॅम. हा. आयांश झालं? नाही मॅम. संपत आली आहे वेळ. अजून 2 मॅम मी मिनिटं. पाठवते. हा पाठवा. मम्मा असं लिहू का? हे इथं जोराचा पाऊस लिह. जोराचा पाऊस लिहिलं ऑलरेडी. अहो ह्याला चार्जिंग लावायला पाहिजे. नाही ओके नाही. झाला सगळ्यांचा पेपर लिहून? आरुषचा पेपर मिळालाय मला. नाही झाला मॅम. मग मिळाला. ओके. झाला हा, आयांश झाला? मॅम. मॅम ते फिल इन द ब्लँक्स हे 2 मध्ये आहे मी. हा लिही तू, चालेल. काय तूच हे बघ, लिही. मी दाखवते परत. इथलं बघून लिही. लिह. हे बघ हे मॅम दाखवतात मॅडम ना. तुम्हाला ओजस्वीचा पेपर मिळाला जोराचा का? पाऊस लिहितं पाऊस. नाही ना, मी आता तिच्या बाबांना जोराचं सांगितलंय. हा. थांबा, हे आणि बघते. हे असं कॉपी नाही, मी करीत. त्यांना हाय केलंय. त्यांनी बघितलं नाही माझा अच्छा. मेसेज अजून. त्यांचा पेपर मॅम, नाही मिळाला मला मला. त्याने आईला पाठवलं होतं माझ्या ऍक्च्युली. हा हा. पार्थचा मिळालाय. ओजस्वीचा मॅम, पण आय थिंक आलाय मला. आता अच्छा जस्ट ठीक आहे. मॅम मला जोडाचे खाली तर लिहित आहे. मम्मा असं लिहिलं तर ओजस्वी झेंडे म्हणून आलं. पेपर आला ओजस्वी तुझा. नाही, अच्छा. प्रश्नपत्रिका आली. उत्तर पत्रिका तुम्ही केव्हा आणि हे असं आणि असं लिहू का? प्लांटिंग. अखिल नाही आलाय अजून. मला वाटतं जेवण असेल. तुम्ही काही 8:30 पण देताय का? विहानचा पण मिळालाय मला पेपर. ओके. 8:30 नंतरच या. याची एक्झाम आहे मराठी. ओजस्वी, तू प्रश्नपत्रिकाच पाठवलीस का मला परत? हा, उत्तर पत्रिका पण आली आता. मिळाली. मिळाली. ओजस्वी, तू वहीच्या ह्याच्यात का नाही लिहिलंयस? ब्लँक पेपरवर का लिहिलंस? मी मामाकडे आले. अच्छा.
तुलाच लिहायला अवघड झालं ना, म्हणून म्हंटल. चला, झालंय का सगळ्यांचं? वेळ संपली. झाला माझा. चला, झालं? हा श्री बंद बंद कर. करू शेअर करणं. झालं मॅम. हम्म. मॅम माझं पेपर झालं. काय लिहायचंय? ते लास्ट वालं. हे प्रश्न 7. हा, लिही पटकन. अजून 1च मिनिट देते तुला. सगळ्या फक्त तनुष बाकी आहे ना आता? सगळ्यांचं झालंय लिहून? मी लिहितो मग सांग. मॅम झालं. झालं? हा झालं मॅम. हा, पाठव मग तनुष. जाऊ दे सोड श्री. आयांश, झालंय? नाही मॅम. आयांश, पटपट लिही. वेळ संपत आली. श्रिया झालंय? तेजस आलाय ना पेपर? श्रेयस मॅम काय विचारते? हा, आरुष, तू पाठवलास पेपर? आरुषचा मिळालाय मला. हा, ओके ओके. झालं ते म्हणतात मॅम. नाही आवर 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 आवर. नाही झालं मॅम. कोणाचं नाही झालं? श्रियान, हा कितवा लिही प्रश्न पटपट लिही लिहितोय? श्रियान. मागे ठीक आहे. नको पडू. चला, तोंडी परीक्षा पण घ्यायची आपल्याला. पटपट, 1 तास झाला. अर्धा तासच वेळ होती ना. चल, मी स्टॉप शेअर करते. मॅम 1च मिनिट. प्रश्न लिहिले होतेस ना आयांश? मॅम लास्ट लाईन लिहायचं होतं. लास्ट लाईन मी सांगू का? लास्ट प्रश्न काय आहे? ऑलमोस्ट झाले मॅम. मॅम काही दिसत नाही स्क्रीनवर. आता बघ, दिसतंय? नाही मॅम काहीच नाही येत आहे. दिसतंय ना. दिसतंय आता? नाही मॅम काहीच नाही येत स्क्रीनवर. जाऊ दे आता सोड बघ. श्री. नाही ऑलमोस्ट झालं. दिसते. थांब, परत झालं करते मॅम. share. झालं मॅम. झालं? शाबास. हा ठीक आहे, मग पेपर पाठव. अजून कोणाचं बाकी आहे का? आयांश नाही, बाकी अजून. होतं. झाले मम्मा. झालंय मॅम. हा, थांब ठीक आहे. थांब थांब. हम्म. मॅम काही दिसत नाही स्क्रीनवर. आता बघ. नाही मॅम. बाकीच्यांना दिसतंय? दिसतंय. आयांश, तुझा व्हिडिओ पण दिसत नाहीये मला. पॉज हो झाला तर मॅम, एकदा check दिसतोय कर मॅम. तुझं. मॅम हा, बघ, मला बाकीच्यांना पण दिसतंय. आयांश, तू रिजॉईन हो पाहिजे तर. मॅम दिसतंय. आणि तुझा व्हिडिओ पण ऑफ झालाय आयांश. बस की नीट. मम्मा ठीक आहे, आपण Screen on सुरू नाही होत. करूया तोंडी परीक्षा. आयांश लिहू दे तोपर्यंत. आयांश बहुतेक लेट झालाय मॅडम. हो ना. हम्म. आयांश, स्क्रीन शेअर बंद करू? नाही, तो लेट झालाय. प्रश्न बघून घे. आल्यावरती सांगेल. बंद करा स्क्रीन मॅडम. ठीक आहे. चला, तोंडी परीक्षेला सुरुवात करूया. मॅडम, तुम्ही घेताय? हो. हा. मी पप्पा फोटो का काढतीये? ओके. आरुष, हे बघा, आता सगळ्यांनी म्यूट व्हा आणि मी ज्याचं नाव घेईल त्यानेच फक्त प्रार्थना म्हणायला सुरुवात करायची आहे. ठीक आहे? मॅम पूर्ण प्रार्थना. हो, पूर्ण प्रार्थना सांगितलं होतं ना आम्ही. ठीक आहे, बाकी सगळ्यांनी आणि म्यूट करा आता. आकड्यांमध्ये ना 10 आकडे सांगा फक्त. म्हणजे 30 ते 40 म्हण किंवा 40 ते 50 असं सांगा. म्हणजे मग म्हणजे आपल्याला कळेल. प्रार्थना आणि आकडे. हा, प्रार्थना आणि आकडे. प्रार्थना पण अख्खी घ्यायची आहे का? का एक एक कडवं घेऊया? कारण वेळ आहे ना, वेळ कमी आहे ना. हा, वेळ कमी आहे. एक एक कडवं घेऊया. दुसरं एक म्हणा, कडवं. तिसरं म्हणा, असं सांगूया. त्यांना जे येईल तसं घेऊया मग.
हा ठीक आहे चालेल. हम्म. एक एक कडवं म्हणूया. आरुष पहिलं कोण आहे? आरुष. आरुष आरुष आरुष. आरुष प्रार्थना म्हण. बाकी तुला सगळे जे म्यूट व्हा. तुला जे येतं ना जे कडवं येतं ते म्हण. ते म्हण. मॅम मला येते. हा मला पूर्ण येते. नाही नाही, एक कुठलं तरी म्हण कडवं. एक म्हण हा कुठलं आयांश तरी. काय? मॅम मला आयांश काहीतरी- लास्ट लाईन लिहायचं होतं. मी ह्याच्यावर पाठवलं ना ग्रुपवर प्रश्नपत्रिका, ते हा. बघून लिही. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच आमची प्रार्थना, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच आमची प्रार्थना. हा शाबास. आरुष होत आहे. थांबा थांबा. हा एक एकच कडवं म्हणायचं आपल्याला आता. 21 ते 30 पर्यंतचे नंबर म्हणशील. ठीक आहे. 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. छान शाबास. ठीक आहे छान. आयांश आयांश आहे ना? आहे. आयांश अनम्यूट हो. आयांश हा मॅम. प्रार्थना म्हण. तर मॅम मला पेपर प्रार्थना मिळालाय तुझा. लवकर येते. तुला हा बोल बोल ना. म्हण प्रार्थनेतलं कुठलं पण कडवं तुला येतं तुला ते. जे येतं ना ते म्हण. सुरुवात तर कर. सुरुवात तर कर. हा सुरुवात तर कर, आम्ही मदत करतो. आयांश सुरुवात कर आयांश. हीच आमुची प्रार्थना म्हण. हीच आमची प्रार्थना, माणसानी माणसाशी अजिबात तू पाठ नाही केलेलं आहे. पाठ करायची होती ना, मागच्या वर्गात सांगितलं होतं. आधीच्या पहिल्या वर्गापासून सांगतोय ना प्रार्थना पाठ करायची आहे. तर ठीक ठीक आहे, आकडे म्हण आता. आकडे म्हण. 31 ते 40. 31 चे 31 ते 40 आकडे 40 म्हणायचे. पर्यंतचे. स्वरित इमोजीस टाकणं बंद कर. येतंय का आयांश तुला? नाही मॅम. बरं तुला जे येतं ते म्हण चल. बरं 1 ते 20 तरी म्हण, किंवा 11 ते 20 म्हण आकडे. आपण केलंय ना, शिकलोय ना वर्गात, दर वर्गात म्हणतोय तुला आपण कुठले आकडे. येत आहे आयांश? कुठले येत आहे तुला? मॅम मला 1 to 10 येते. हा म्हण. मग 1, 2, 3, 4, 5, 6, 6, 6, 7, 8, 9, 10. हा छान. पुढचे पाठ आता करायचं प्रार्थना ही 50 पाठ पर्यंत. कर आणि हा ठीक आहे. पुढे विहान कोण आहे? विहान विहान. विहान विहान. unmute हो. काय बनू? काय म्हणू? प्रार्थना म्हण विहान. प्रार्थनेमधलं
एक कडवं कुठलं पण म्हण. तुला जे येतं ते म्हण. मला कोणी प्रार्थना नाही येत, पण मी पहिलं कडवं म्हणून दाखवू का? हा, पहिलं कडवं म्हण. म्हण म्हण. म्हण पहिलं कडवं. म्हणजे दोन जेवढं येतंय तेवढं म्हण. जेवढं येतं ना तुला तेवढं म्हण. पण पाठ करायची आहे प्रार्थना. म्हण. हीच आमची प्रार्थना आणि हीच आमची मागणी, माणसाची मागणे, हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे, माणसाची समवागणे, हीच आमची प्रार्थना. ठीक आहे, प्रार्थना पाठ करायची आहे. पहिल्या वर्गापासून सांगतोय आम्ही. ठीक आहे. आता आकडे म्हण. 41 ते 50 पर्यंतचे आकडे म्हण. 41. 41, 43, 44, 46, पालकांनी मदत करू नका. 49, 50. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट कोण तेजस. आहे? तेजस. म्हण एक कडवं. हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे, माणसाशी मन वागणे, धर्म जाती प्रांत भाषा दृश्य सारे संपुदे, एक निष्ठ एक आशा एक रंगी रंगू दे, मनावर मनाशी पसरो शुद्धतेचे चांगले, माणसाशी माणसासम वागणे, हीच आमची प्रार्थना. 21 ते 30 पर्यंतचे आकडे म्हण. 21 ते 30. पालकांनी मदत करू नका. 23, 24, 25, 27, 28, 29, 30. ठीक आहे. अजून सराव करायला पाहिजे आकड्यांचा. ठीक आहे. सराव म्हणजे प्रॅक्टिस. ओजस्वी म्हण. कुठलं कडवं येतंय तुला? पहिलं. हा म्हण. हीच आमची प्रार्थना अन हेच आमची मागणी, माणसाशी माणसासम वागणे, हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे वागणे, माणसाशी माणसासम वागणे, हीच आमची प्रार्थना, धर्म जाती त्रांत भाषा देश सारे संपुदे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, अन पुन्हा फुल्याली शुद्धतेचे चांदणे, माणसाशी माणसासम वागणे, हीच आमची प्रार्थना. 41 ते शब्दांकडे 50 लक्ष दे. पर्यंतचे नंबर म्हण. आणि शब्दांकडे थोडं लक्ष दे. हा, हो. थोडे शब्द चुकलेत तुझे, तर परत पाठ कर. बाकी छान म्हणलीस प्रार्थना. 41 ते 50 चे आकडे म्हण. 50 पर्यंत. 40, 43, 44, 44, 45, 47, 48, 46, 48,
48 49 50 परत म्हण एकदा. परत म्हण. काय गिळलं? भूक लागली? एक शब्द, एक अक्षर गिळलं, एक सांग कोणतं? आकडा गिळला, हो ना? कोणतं? सांग. परत म्हण ना. परत म्हण, परत म्हण. परत म्हण. 41 म्हण. 41 42 43 44 45 46 47 48 49 50 ठीक आहे, तू पण सराव कर. हो. आता पुढे ईशान. ईशान, मॅम प्रार्थना म्हण, एक कडवं म्हण ईशान. प्रार्थनेतलं. कुठलं कडवं येतं तुला? मॅम मला पहिला दुसरा आणि तिसरा येते. हा म्हण, एक कडवं म्हण. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना. पुढचं पुढे म्हण ना. धर्म जाती प्रांत भाषा हेश सारे संपू दे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे अनुपूर्णाव सरोपणाव शुद्धतेचे चांदणे मानसाने मानसाशी मानसा समवाघने. आणि तू पण शब्दांकडे थोडं लक्ष दे हा. थोडे शब्द गडबड होतीये, ठीक आहे? 21 ते 30 पर्यंतचे नंबर म्हणतो. 21 22 23 24 25 26 27 28 29 30. आता पुढे आहे श्रियान. श्रियान, मी लिहू शकतो. हा लिव्ह कर. ज्यांचं झालंय ते लिव्ह करू शकता. हा, ज्यांचं झालंय ते करू शकता लिव्ह. श्रियान. तोंडी परीक्षा लिहू करू शकतोय. नाही, ओरल राहिले, तोंडी परीक्षा राहिली, त्यांनी थांबायचंय. त्यांनी थांबा, त्यांची झाली. श्रियान, तुला कुठलं कडवं येतं? कुठलं कडवं कुठलं येतं? येतं प्रार्थनेतलं? पोस्ट. हा म्हण हा मग. म्हण मग. काय? प्रार्थना बोल ना. हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे मानसाने मानसाशी मानसा सम मागणे. धर्म जाती प्रांत भाषा मेनसास वेश सारे संपू दे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे तो बोल ना, बोल. काय येते ते बोल ना. तोप. माझं झालं नाही कर. तोपर्यंत पोता नाही, सांग. एवढंच येते बोल. एवढंच येत आहे. ठीक आहे. प्रार्थना पाठ करायची आहे पण. सगळ्यांनी पाठ करायची आहे. पहिल्या It's वर्गापासून okay. सांगतोय. आणि तुम्ही जे बोलता ना त्या शब्दांकडे लक्ष द्या. तुम्ही चुकीचा शब्द म्हणू नका, मग काही अर्थ नाही त्या प्रार्थनेला. बरोबरच उच्चारायचे सगळे शब्द, ठीक आहे? ठीक आहे. 11 ते 20 पर्यंतचे आकडे म्हण. 11 ते 20 चालू कर. आकडे. नंबर्स. 11, 11 12 13 14 15 16 17 18 29 19 20 21. ठीक आहे. बस. ठीक आहे. पुढे ठीक पार्थ. आहे. पार्थ, झालं. लिहू करू. पार्थचा व्हिडिओ लिव्ह बंद करू आहे. शकतो श्रिया.
ज्यांचं मॅम झालंय त्यांनी लिहून ठेवा. त्याचे मी उत्तर पाठवलेली आहेत. ते आले का तुम्हाला एकदा? हा मी सांगते. मला पाठवले का संजीवनी मॅडमला पाठवले? तुम्हाला पाठवले. अच्छा ओके. पार्थ कुठलं नाही तर कडवं मला आहे? आलंय मला. मला हो तुम्ही मला- श्रीयांत हा स्मिता मॅडमला पाठवलं होतं वाटतं. हा आले मला त्या मॅडमने सगळं मला येतं. फॉरवर्ड केलंय. ओके. हा, ठीक आहे. सगळं येतं. हो हो. हा पार्थ एक कडवं म्हण कुठलंय. एक म्हण कुठलंय? दुसरं म्हण, ही तिसरं म्हण. प्रार्थना न हेच मुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच मुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच मुची प्रार्थना. 31 ते 40 पर्यंतचे नंबर्स म्हण. 1 2 3 31 31 31 31 32 33 34 35 36 37 38 39 40. ठीक आहे. पुढे तनुष. तनुष मॅम मी लिहित करू. हो हो. हा लिव्ह करतात चालेल. तेजस तनुष, तू पण एक लिव्ह कडवं केलंस म्हण. तरी चालेल. काय मॅम? मला सगळे येतात. एक कडवं म्हण. सगळे ते एक कडवं म्हण कुठलंही. धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, अन पुन्हा बसरो बनावर शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना. छान. 41 ते 50 पर्यंतचे नंबर्स म्हण. 41 42 43 44 45 46 47 48 49 50. शाबास. ऋत्विक. धन्यवाद मॅम. ऋत्विक एक कडवं म्हण प्रार्थनेचं. मॅम मी डोळे बंद करून म्हणू शकतो का? हो 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 म्हण. एक हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी समवागणे, हीच आमुची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सत्याचा उद्या कवेल आहे खातरी, वरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे, नसाने माणसाशी समवागणे, हीच आमुची प्रार्थना. छान. 31 ते 40 पर्यंतचे नंबर्स म्हण. 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 बस 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 40 बस. पर्यंतच म्हणायचंय. पुढे ठीक. स्वरित. स्वरित लास्ट बट नॉट द लिस्ट. मॅम मी लिव्ह करू शकतो. लिव्ह करू हो, हो. शकतो. हो विहान तू पण लिव्ह करू शकतोस. आरुष तू पण लिव्ह करू अन शकतोस. हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना.
धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना भोवताली थांब 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 दाटन. बस 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 एकच बस. 41 ते 50 पर्यंतचे नंबर्स म्हण. 41 42 43 44 45 45 46 47 48 49 50. हम्म. शाबास. लिव्ह करू शकतो. हो 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 आता झालं की आम्ही पण लिव्हच करणार आहे आता. अरे चला मॅडम. ओके मॅडम मला जे आलेत ना पेपर ते मी हा. तुम्हाला पाठवते आणि जे तुम्हाला ते मला पाठवा. ठीक आहे मी ठीक तर आहे चेक चालेल. करते. हा ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे मी मग उद्यामध्ये बोलूया वगैरे आपण करेन. नंतर. हा ठीक आहे आपण बोलूया नंतर. हा अच्छा. ओके चला बाय शुभ